इथं रस्ता दिसू द्या ना, काही दिसत नाहीये. देखो नंदी पे चला देवादिकांचं आगमन. देखो नंदी पे चढ़ के आया भोले बाबा का ब्याह जाया. ब्रह्मदेव भगवान विष्णू येत आहे. आया शिव पार्वतीच्या भोले विवाहासाठी. बाबा का ब्याह जाया. हे महादेव चढ़ के आया भोले बाबा का ब्याह जाया. देखो चढ़ के आया भोले बाबा का प्यार जाया. ब्रह्मदेव येत आहे लग्नासाठी. सिर पे है लंबी लटा जैसे काली घटा. सिर पे है लंबी लटा. हे महादेव भगवान विष्णू येत आहे. भगवान विष्णू येत आहे. सिर पे है लंबी लटा जैसे काली घटा. नागों का हार बनाया भोले बाबा का ब्याह जाया. नागों का हार साधा बनाया संतांचा आगमन शिवविवाहासाठी. कि ये किस किस को मेरे साथ भोलेनाथ लाए. किस किस को लाए. किस किस को साथ मेरे आता भोलेनाथ. खरी भगवान शिवाची वरात. भूत वेताळ शंकराची वरात. घाबरू नका फक्त. त्यांना येण्यासाठी जागा द्या. रस्त्यात कोणी थांबू नका. नंदी भगवान शिवाचे सगळे कलवरे आणि पार्वती सोबत लक्ष्मी, सावित्री आणि देवी या ठिकाणी लग्न मंडपाकडे येत आहेत. भूत भूत वेताळ पिशाच शाकिनी डाकिनी आत्मा, विक्राळ नंदी. भाविकांनी रस्त्यामधून बाजूला व्हायचं. भूत वेताळ वेताळ नाचते. भूत वेताळ वेताळ नाचते. विठाळ विठाळ वाजवते. विठाळ विठाळ वाजवते. भूत वेताळ वेताळ नाचते. भूत वेताळ वेताळ नाचते. भूत विठाळ विठाळ वाजती. भूत विठाळ विठाळ वाजते. हर्षयुक्त उमापती. हर्षयुक्त उमापती 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 उमापती. गज चर्मा चर्मा व्याघ्रांबर. गज चर्मा चर्मा व्याघ्रांबर. गज चर्म चर्म वाजता. गज चर्म चर्म वाजता. कंठी शोभे वासुके गारा. कंठी शोभे वासुके गार. वासुके गार वासुके गार. हे महादेव गज चर्मा चर्मा व्याघ्रांबर. गज चर्मा चर्मा व्याघ्रांबर. चर्म चर्म वाजता. चर्म चर्म वाजता.
चला रे भोलेनाथाच्या लग्नाला आपण नाचू चला भोलेनाथाच्या लग्नाला आपण नाचू चला रे भोलेनाथाच्या लग्नाला चला चला भोलेनाथाच्या लग्नाला चला पुढे कोणी फोटो काढण्यासाठी येऊ नये भाविकांनी गर्दी करणे खाली बसून घ्यायचं सर्वांनी हो भक्त आले का आले गोगावचे हे आले नाशिकचे हे आले पल्लीचे हे आले कसं सर्वेश्वरी गोदाच्या तीरी पाहूया तलारा सर्वेश्वरी गोदाच्या तीरी पाहूया तलारा पाहूया तलारा भोले बाबाच्या लग्नाला आपण नाचू तलारा भोले बाबाच्या लग्नाला आपण नाचू तलारा भोले बाबाचा विवाह सोहळा आनंद झाला या भगोर गाव आनंद झाला या गिरणार गावा भोले बाबाचा विवाह सोहळा आनंद झाला या गिरणार गावा आनंद झाला या गिरणार गावा छत्रपतींचा जन्म सोहळा आनंद झाला या गिरणार गावा आनंद झाला गिरणार गावा सर्वेश्वरी गोदाच्या तीरी पाहूया तलारा सर्वेश्वरी गोदाच्या तीरी पाहूया तलारा पाहूया तलारा जय हो भोले बाबाच्या लग्नाला आपण नाचू चला 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 भोले बाबाच्या लग्नाला नाचू चला भूतांसाठी काळ्या वाजवा पुष्कळ भूत पाहिले पण गिरणार सारखे भूत काय भूत मला भीती वाटते. याला म्हणता भूत. चला अंतरपाठ आले नाही का? चला नवरे मुलीला नवरदेव मुलाला मामांनी लग्न मंडपात आणण्याची कृपा करावी. गावच्या वतीने नवरीच्या मागे उभे राहणारे मामा आणि नवरदेवाच्या मागे उभं राहणारे बाकीच्या लोकांनी हे तुम्ही ठरवा. करायची आहे. आम्हाला माहित नाही. तुम्ही ठरवा. बाकीच्यांनी पार्वतीच्या मैत्रिणी लक्ष्मी सावित्री आणि शंकर पार्वती. शिव पार्वतीसाठी जोरदार टाळ्या. लक्ष्मी आणि सावित्री आता आहेत कलवऱ्या. सुंदर रूप महादेवाचं आणि माता पार्वतीचं.
भगवान शिवाची आरती सासुळे होत आहे. कर्पूर गौरा गौरी शंकरा आरती करू तुझला. कर्पूर गौरा गौरी शंकरा आरती करू तुझला. आरती करू तुझया, आरती करू तुझया. हो नाम स्मरणे प्रसन्न होणी, नाम स्मरणे प्रसन्न होणी तारची भक्ताला. कर्पूर गौरा गौरी शंकरा स्टेजवर गर्दी कमी करा. स्टेजवरची गर्दी कमी करा. स्टेजवरून रिकामी गर्दी कमी नवरीचे करा. मामा नवरदेवाचे मामा माझे भूतांना विनंती आहे, त्यांनी 5 मिनिटं शांततेचं सहकार्य द्यावं. समोर येऊन बसून द्या भूतांनी. बसा.
सरत शेवटी बा काळ बांधून नेईन सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय जागील एका जनार्दनी आमचे जाईबा जाईन हो पिंगळा 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 माधवारी परिवाराच्या वतीने विनंतीला मान देऊन विवाहासाठी उपस्थित झालात. जेवण आहे का नाही मला माहित नाही, पण आहेर केल्याशिवाय कोणी जायचं नाही. ते मामा नंतर जेवण देणार आहे दोन्ही पण, पण आहेर केल्याशिवाय कोणी जायचं नाही अशी विनंती आहे. आजच्या सुंदर अशा शिव पार्वतीच्या विवाहाच्या निमित्ताने तथा भगवान छत्रपती शिवरायांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने हा 4 दिवसीय शिवमहापुराण कथेचा गोड असा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पार पडतो आहे. त्याचे साक्षीदार आपण आहात. समस्त ग्रामस्थ गिरणारे आणि शिव जन्म उत्सव समिती अध्यक्ष आणि पूर्णपणे त्यांची कार्यकारिणी. थोडं बसून घ्या, बसून घ्या. माझी भूतांना विनंती, आपण शांततेचं सहकार्य द्या. सर्व वराडी मंडळाला विनंती आहे, आज समारोपाचा दिवस आहे. काही सूचना दिल्या जातील. भगवान शिव पार्वतीच्या कृपा आशीर्वादाने भगवान कार्तिकेयांचा जन्म होतो आणि तो कार्तिक स्वामी तारकासुराचा वध करून देवांना संकटातून मुक्त करतो. भगवान शिव पार्वतीचे दुसरे सुपुत्र श्री गणपती बाप्पा रिद्धी सिद्धी सहित शुभ लाभ आपल्या जीवनामध्ये निर्माण करतील अशी ही शिवमहापुराण कथा पूर्ण झाली असं न म्हणता जी काही आपण या ठिकाणी माझ्या अल्पमतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला ती कथा शिव पार्वतीच्या चरणी समर्पित करतो. आपण 4 दिवस आम्हाला दिलेलं प्रेम, उत्साह, भक्तिभाव आणि शिव पार्वतीची प्रती असलेली श्रद्धा, विश्वास नक्कीच तुम्हाला दुःखातून मुक्त करेल. तुमचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं हो. कर्मधर्म संयोगाने ईश्वर तुमचं कल्याण करो. थोडासा सत्कार आहे. ज्यांनी या ठिकाणी आपल्याला तनाने मनाने धनाने सहकार्य दिलेलं आहे. पडद्यावर असणारे सर्व सहकारी, पडद्याआड राहून काम करणारे सर्व सहकारी, ज्यांचे नावं घ्यायचे राहून गेलेत ते सगळेच. अध्यक्षाचा उल्लेख केल्यानंतर उपाध्यक्ष आले पाहिजे. कार्यकारिणी, सरचिटणीस सगळे त्याच्यामध्ये आलेच पाहिजे. रुसवे फुगवे कुठल्याही प्रकारचे न घेता आपण एकाच आईचे लेकरं आहोत. फार सुंदर पद्धतीने आपण शांततेचं सहकार्य दिलं. धन्यवाद देतो. माझ्या वाणीला विराम देतो. 4 दिवसाच्या कथेमध्ये काही चुकलं असेल, आवडलं नसेल, माझं मला द्या, आज भगूरला घेऊन जातो. आवडलं असेल तुम्ही सोबत न्या. शिव पार्वती तुमचं कल्याण करो. भगवान छत्रपती शिवरायांची आचार विचाराची संहिता तुमच्या लेकरांकडून घडो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आता यानंतर सत्कार होतील मोजक्या काही कार्यकारिणीचे आणि त्यानंतर आपण आरती करून ह्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. मी संयोजकांना विनंती करतो, आपण पुढचं सूत्रसंचालन आपल्या हाती घेऊन सत्कार मूर्ती या ठिकाणी आमंत्रित करून त्यांचा यथोचित सत्कार करावा अशी विनंती करतो. धन्यवाद. ओम नमः शिवाय. आमचे गायनाचार्य तबलजी, त्यांना साथ देणारे सर्व सहकारी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात. साऊंड सिस्टम राम लखन, वा वा, काय गोड सिस्टम आहे. तुमचेही धन्यवाद. सर्व माता भगिनी, पितृवर्ग, बालगोपाल, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. आमचे झाकी साकारणारे रमेशजी बागोल, दिगंबर करंजकर, आमचे दत्तूभाऊ करंजकर, आमचे अरुणजी अडके आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे अभिनंदन करतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि ज्यांनी देवाची रूप घेऊन झाकी साकारली आपल्या गावचे, आम्हाला नावं माहीत नाही, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि एकदा टाळ्या या भूतांसाठी वाजवा. धन्यवाद. शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने
नवीन वधूवरास सुरुवातीस खूप खूप शुभेच्छा. त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो हेच ईश्वरचरणी ईश्वरास विनंती. आणि पुढील कार्यक्रम सुरुवात म्हणजे आपण आपले अध्यक्ष नितीन गायकरजी यांचा सत्कार गणेश महाराज करंजकर हे करतील.